मॉर्निंग. तर सकाळ सकाळी नळाला पाणी आले होते म्हणून सगळे कामाला लागले. पाणी भरून झाल्यावर सगळीकडे साफसफाई सुरू होती. धुळीमुळे खराब झालेलं सगळं धुणं सुरू होतं. सगळे कामात होते म्हणून सनीने स्वतःसाठीचा चहा स्वतःच बनवून घेतला, कारण कामं सोडून कुणी याला चहा देणार नव्हतं. त्यानंतर बच्चे कंपनीला सांभाळायचं काम माझं होतं. आता ते सगळे एकदम उठत नाही. एक उठला की त्याचा आवाज ऐकून दुसरा आणि ह्या दोघांचा आवाज ऐकून तिसरा, असे एका मागे एक सगळे सुटतात. तोपर्यंत या लोकांची सगळी साफसफाई झाली होती. अगदी गच्ची पण त्यांनी स्वच्छ धुवून काढली. त्यानंतर सोप्याचे बेडशीट्स, कवर सगळं धुवायला घेतलं. म्हणून मग मी सोप्याच्या गाद्या वरती उन्हात सुकायला ठेवून आली आणि त्यावर मुलांनी टाकलेला जो कचरा होता तो आधी झाडून घेतला आणि नंतर ओल्या कपड्याने सगळा सोफा स्वच्छ पुसून घेतला. नंतर आदू झोपला, पण हे दोघे काही झोपायला तयार नाही. स्वरा इतर दिवशी शाळेत गेलेली असते, पण आज सुट्टी होती म्हणून ती घरीच होती आणि म्हणून तिला आज बाहेर खेळायला जायचे होते. मागच्या अंगणात आईचे शेंगा फोडण्याचे काम सुरू होते. हे दोघे शेंगदाणे फेकतील म्हणून आई त्यांना खाली उतरवायला नको म्हणत होती. उतरवायला बरोबर स्वरा गेली वाळूवर खेळायला. शिव थोडा वेळ शांत बसता, नंतर मग तोही गेला कढईतले शेंगदाणे खाली फेकायला. त्यानंतर अजितने आमच्यासाठी आणले होते पावडे, म्हणजेच उलटा वडापाव. त्यानंतर रात्रीच्या जेवणात आज होती पावभाजी. सो असा होता आमचा आजचा दिवस. परत भेटू, तोपर्यंत बाय.